Very good morning all. चला उद्या आज आपण बघणार आहोत फॅक्टरायझेशन. फॅक्टरायझेशन बघणार आहोत, राईट? फॉर्म्युला ऑफ फॅक्टरायझेशन अँड डिफॅक्टरायझेशन. त्याच्यातला पहिला पॉईंट आहे बघा. न्यू टॉपिक चालू करतोय आपण आज. नाव आहे फॅक्टरायझेशन. पेज नंबर मी तुम्हाला पेज नंबर 48. पेज नंबर 48. फैक्टराइजेशन फॉर्मूलाज. फैक्टराइजेशन टॉपिक पे बघा. फैक्टराइजेशन फैक्टराइजेशन ओके. फैक्टराइजेशन दोन प्रकारचे फॉर्म्युले आहेत, फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशन. त्याचा फर्स्ट वन आहे फॅक्टरायझेशन. ओके. यस सर 3.2 मधला सेकंड घ्या एक्झाम्पल. ठीक आहे, ते एक्झाम्पल सांगतो मी नंतर लेक्चरला. तर आज आपण बघणार आहोत फॅक्टरायझेशन. पेज नंबर 48 आहे बघा. पेज नंबर 48. टॉपिक नेम इज फॅक्टरायझेशन. काय असते बघा फॉर्म्युले. साइन सी प्लस साइन डी इज इक्वल टू असतो 2 साइन सी प्लस डी डिवाइड बाय 2. खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युले इथे इनटू कॉस सी मायनस डी डिवाइड बाय 2. हा झाला तुमचा फर्स्ट फॉर्म्युला. सेकंड वन येतो, तुम्हाला हिंट देतो कसं लक्षात ठेवायचं. साइन नंतर ते साइन सी मायनस साइन डी इज इक्वल टू येतो 2 cos c प्लस d डिवाइड बाय 2 इनटू sin c मायनस d डिवाइड बाय 2. ओके. थर्ड वन येतो बघा cos c प्लस cos d इज इक्वल टू cos c प्लस cos d इज इक्वल टू येतोय 2 cos c plus d divided by 2 into cos c minus d divided by 2. And last fourth one cos c minus cos d is equal to a 2 sin minus 2 sin c plus d divided by 2 into sin c minus d divided by 2. ओके. हे बघा हिंट कशी याला. लेफ्ट साइडला काय sin c प्लस sin d, sin c मायनस sin d, cos c प्लस cos d, cos c मायनस cos d. म्हणजे दोन cos फॉर्म मध्ये इकडं sin च्या फॉर्म मध्ये. ज्यावेळेस sin च्या फॉर्म मध्ये फॉर्म्युले आहेत त्यावेळेस इकडे काय आलेलं आहे sin cos, cos sin म्हणजे sin cos, sin cos sin cos आलेलं. ओके. आणि इकडे बघा दोन्ही पण प्लस cos cos मध्ये होते ना, तर इकडे पण ज्यावेळेस इकडे प्लस मध्ये असेल ना सेम दोन्ही पण cos cos आले ते. ओके. आणि इकडे cos c minus cos d मायनस ज्यावेळेस आला त्यावेळेस sin sin आला. ओके.
आपण याच्यावर हे दोन फॉर्म्युले जोडून एक गोष्ट लक्षात आली असेल तुम्हाला. sin 2 थीटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला होता इथे लिहितो मी. sin 2 थीटा इज इक्वल टू काय असतो 2 sin थीटा इनटू cos थीटा. ओके, थोडंसं हिंट सांगतो. हिंट इथे sin 2 थीटा होता ना, मीन्स काय sin थीटा प्लस sin थीटा. थोडंसं असं लक्षात ठेवा. तसं होत नसते पण असं लक्षात ठेवा तुम्हाला. sin 2 थीटा म्हणजे काय sin c प्लस sin d. ओके, इज इक्वल टू काय आलं त्याच्या sin cos आलेला आहे, म्हणून याच्या पण इज इक्वल टू काय आहे sin cos. ओके, sin c प्लस sin d इज इक्वल टू काय झाला आहे 2 sin c प्लस d डिवाइड बाय 2 इनटू cos c मायनस d डिवाइड बाय 2. cos c मायनस d डिवाइड बाय 2. ओके, इकडे काय आलं होतं sin होतं ना, त्यावेळेस इथे sin आणि cos आला होता. सेम ॲज इट इज sin आणि cos झालेला आहे. एक वेळेस हे जे अँगल्स आहेत सी डी दुसरं काय नाही, याला काय असं द्यायची गरज नाही. हे अँगल आहे फॉर एनी अँगल सी आणि डी. फॉर एनी अँगल सी आणि डी. सी आणि डी काय की अँगल आहे, बाकी काहीच नाही. ओके, sin c प्लस sin d इज इक्वल टू काय 2 sin c प्लस d बाय 2 इनटू cos c मायनस d बाय 2. या दोन अँगल जे सी आणि पी, सी आणि डी यांचं एक ॲडिशन झालं डिवाइड बाय 2 आणि एक सबट्रॅक्शन झालं डिवाइड बाय 2. ओके, सेकंड वन काय दोन्ही पण sin sin आहेत. ओके, ही sin 2 आहे फॉर्म्युला सेम ॲज इट इज. फक्त इथं मायनस आहे ना, तर तो आधीचा जो नंतरचा जो cos आहे का स्टार्टिंगला आला आणि sin इकडे गेला. बाकी ॲज इट इज आहे, बाकीचा पोर्शन राईट ॲज इट इज आहे. ओके, अशा प्रकारे दोन फॉर्म्युले झाला. नंतर cos c प्लस cos d, ज्यावेळेस दोन्ही पण cos असेल ना, त्यावेळेस इकडे पण cos येणार, इकडे पण cos येणार आहे. एक वेळेस या अँगलची बेरीज होईल डिवाइड बाय 2, एक वेळेस सबट्रॅक्शन होईल डिवाइड बाय 2. आणि ज्यावेळेस दोन्ही पण cos आले पण मला जर sin मायनस आला, इथे कसं cos झाला होता तसं इकडे काय होणार आहे sin होईल. एक वेळेस या दोन्ही अँगलची बेरीज होईल डिवाइड बाय 2 आणि एक वेळेस सबट्रॅक्शन होईल. ओके, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, cos c मायनस cos d मध्ये फक्त इथे काय असतो -2 असतो. मायनस फक्त ह्याच फॉर्म्युल्यामध्ये असं आहे. ओके, आणि ज्यांना हे अवघड वाटत असेल मायनस, तर त्यांनी असा पण हा फॉर्म्युला रिप्रेझेंट करू शकता. हा मायनस काढायचा असेल तर 2 sin c प्लस d बाय 2 ॲज इट इज इनटू sin. याच्यातून -1 कॉमन काढायचा म्हणजे अँगल चेंज होणार d मायनस c डिवाइड बाय 2. ओके, मीन्स याच्यातून मी मायनस कॉमन काढलाय, मायनस मायनस प्लस झाला, तर इकडे काय आलाय d आणि नंतर c. एकच फॉर्म्युला आहे दोघांचे पण, याचे दोन फॉर्म्युलेज आहेत, हा एक होईल आणि हा एक. ओके, एक ठेवला तरी चालेल लक्षात. जो सोपा वाटेल तो तुम्ही ध्यानात ठेवायचा. समजलं सर्वांना? तुमच्या मनाने सुद्धा काही हिंट देऊन तुम्ही ध्यानात ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. यस, यांचे जे प्रूफ आहेत ते आपण नाही मांडणार, आपण डिरेक्टली एक्झाम्पल घेणार आहोत त्याच्यावरती अकॉर्डिंग टू एक्झाम अँड 12th खूप इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे घेतोय आपण. राईट, यस, डायरेक्ट आपण एक्झाम्पल चालू करणार होतो त्याच्यावरती. ते प्रूफ नाही, आणि प्रूफ जर मांडायचे असेल तर तुम्हाला तेच आहे आधीचे फॉर्म्युले. sin a प्लस b च्या फॉर्म्युले जे sin a प्लस b का असतो sin a into cos b प्लस cos a into sin b, त्या फॉर्म्युल्याने सगळे प्रूफ होतात. sin a प्लस b sin a मायनस b ते फॉर्म्युलेचा यूज करून ते फॉर्म्युले सर्व प्रूफ होतात. ओके, अशा प्रकारे तुम्ही करू शकता. ठीक आहे, लिहून घ्या. हे महत्त्वाचे आहेत फॅक्टरायझेशनचे फॉर्म्युले फॉर एनी अँगल सी अँड डी. We see example बघूयात आपण आता. स्टार्टिंगचा बघू कसं इकडे दोन्ही पण साइन असेल तर साइन कॉस येईल आणि मायनस असेल तर कॉस साइन येईल. ओके, आणि इकडे साईडला कॉस असेल, प्लस असेल दोन्हीकडे कॉस येईल इकडे, आणि इथं मायनस जर असेल तर साइन येईल. जर प्रूफ लागतच असेल पण नाही समजले समजा, ठीक आहे, प्रूफ पण देईल मी, काही प्रॉब्लेम नाही.
पण मला वाटते प्रूफ एवढं इम्पॉर्टंट नाही त्याचे. जर समजा सगळ्यांना जर लागत असेल तर प्रूफ देईल, काही प्रॉब्लेम नाही. यस, तू न्यू आहेस का? बघ, ट्रिग्नोमेट्रिक फर्स्ट झाला आपला, ट्रिग्नोमेट्रिक सेकंड झाला, अँगल अँड इट्स मेजरमेंट झाला आहे. केदार सरांनी घेतलेले एक चॅप्टर काय याच्यातले. ओके, यस. आणि आता ट्रिग्नोमेट्रिक 2 हा चॅप्टर चालू आहे आपला. ओके, याचे जे प्रूफ आहे साइन ए प्लस बी साइन ए मायनस बी च्या फॉर्म्युला यूज करून प्रूफ येतात ते सर्व. तुम्हाला जर लागत असेल तर मी ते देऊन टाकतो, काही प्रॉब्लेम नाही. मला वाटतं एवढे एक्झामच्या फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. त्यामुळे आपण फॉर्म्युले इंट्रोड्यूस करणार आहोत आणि त्याच्यावरती एक्झाम्पल बघा. फर्स्ट वन एक्झाम्पल आहे तुमचं. टू द फॉलोइंग इम्पॉर्टंट एक्झाम्पल जे आहेत ते काढून सांगणार आहोत तुम्हाला मी. साइन फर्स्ट वन, पेज नंबर 49 बुक मध्ये पेज नंबर 49. एक्झाम्पल फर्स्ट, साइन 40 डिग्री माइनस कॉस 70 डिग्री इज इक्वल टू √3 cos 18 डिग्री. राइट? आपल्याला काय करायचं आहे? प्रूव्ह द फॉलोइंग क्वेश्चन. हा क्वेश्चन आहे. cos 40 डिग्री मायनस cos 70 डिग्री इज इक्वल टू √3 cos 18 डिग्री. ओके, तर आपल्याला असं प्रूफ मांडायचे. प्रूफ मांडायचं म्हणजे काय करायचं? LHS साइड इज इक्वल टू RHS साइड आपल्याला आणायची. LHS साइड इज इक्वल टू RHS. इन दिस इक्वेशन LHS साइड काय आहे? LHS इज इक्वल टू sin 40 डिग्री माइनस cos 70 डिग्री. ओके, 70 डिग्री. बघ, इथे काय आहे? sin, इकडे काय आहे? cos. sin c माइनस cos आलेला ना, cos ला sin मध्ये कन्वर्ट करायचं. तर काय करणार तुम्ही? किंवा sin ला cos मध्ये करा. एक तर sin ला cos मध्ये करा किंवा cos ला sin मध्ये करा, काही प्रॉब्लेम नाही. आपण sin ला करूयात. तर sin चं cos किती होणार आहे? cos π/2 माइनस 40 डिग्री. बघा, आर्डर अँगल नुसार cos π/2 माइनस 40 म्हणजे कोणत्या क्वार्टर मध्ये येणार? तो फर्स्ट क्वार्टर मध्ये, राईट? आणि फर्स्ट क्वार्टर 90 माइनस 40 15 होतो. 90 माइनस 15 केला तर किती होणार आहे? 40. 90 मधून 50 माइनस केला तर किती होतो? 40. मीन्स 40 चं कन्वर्ट मी अशामध्ये केलेलं आहे. π/2 मुळे cos चं काय झालंय? sin. तर sin 40 होऊन जाईल, राईट? यस, 90 माइनस 50 इज इक्वल टू 40. π/2 मुळे cos चं काय झालंय? sin. अशा प्रकारे आपलं आलेला आहे. बाकीचा सेम पार्ट आहे समोरचा, cos 70 डिग्री. ओके, तर cos π/2 माइनस थीटा हा 90 आहे, म्हणजे cos 90 माइनस 50 माइनस cos 70 डिग्री. ओके, नेक्स्ट कसं करणार तुम्ही आता? साइन π/2 माइनस थीटा,
sin 90 minus 50 बरोबर. इथे होणार आहे sin 90 minus 50 means sin चा कशामध्ये कन्वर्ट होईल आता cos 15 minus cos 70 degree. cos c minus cos d चा फॉर्म्युला काय cos c minus cos d cos c minus cos d is equal to cos c minus cos d दोन्ही साईडला मायनस असेल तर काय सांगितलं -2 sin c plus d divided by 2 into sin c minus d divided by 2. हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. याच्यात c काय आहे तुमचा c is equal to आहे बघा 15 c is equal to 15 and d is equal to काय आहे d is equal to आहे 17. ओके तर कसा फॉर्म्युला जनरेट होणार आहे is equal to -2 as it is part 90 minus 50 40 cos 50 क्वेश्चन तुला होता cos 40 साइड मध्ये ना 90 minus 50 हो ना 90 minus 50 50 is equal to 14 बरोबर आहे तर खाली cos 50 is not 40 90 minus 40 तरी काय पण काय आहे अशा प्रकारे होईल बघा तर cos c minus cos d चा यूज केला फॉर्म्युला c is equal to 14 and d is equal to 17 येईल तर हा फॉर्म्युला यूज केला आहे -2 into sin c plus d c आणि d ची व्हॅल्यू पुट करायची तर काय होणार आहे 14 plus 17 divided by 2 into sin c minus d means 14 minus 17 divided by 2 असं येऊन जाईल राईट means काय मारायचं -2 sin 40 plus 70 किती होतो 120 120 divided by 2 into sin 70 minus 40 is 110 and sin 70 minus 40 is 30 minus 30 okay is equal to हे बघा sin minus theta असेल तर बाहेर मायनस मायनस होईल प्लस 2 sin 2 1 चा 1 2 5 चा 10 and 2 5 चा 10 म्हणजे काय होणार sin 55 into sin 15 होईल राईट अशा प्रकारे तुम्हाला असं भेटलेलं आहे sin 1 मिनिट मी काय केलं साइनला हे बघा 1 मिनिट मी बरोबर केलं होतं ते कन्फ्युजन झालं होतं सर sin 90 minus 59 आहे तर साइनचं काय होणार आहे 90 मुळे चेंज होईल साइनचं काय होणार आहे cos आणि थीटा ॲज इट इज हा थीटा ॲज इट इज राहील 49 ना ओके 49 ना इथे करेक्शन आहे थोडंसं चुकलं माझं pi/2 मुळे साइनचं काय झालंय cos हा 50 ला 50 ॲज इट इज मायनस cos 70 डिग्री ओके तर इथं काय केलं मी cos c minus cos d मी अजून एकदा समजून सांगतो तुम्हाला स्टार्टिंग पासून बघा sin c minus sin d असा ॲज इट इज लिहायचं मी इथं sin आणि cos होता एक तर sin ला cos मध्ये कन्वर्ट करा किंवा cos ला sin मध्ये कन्वर्ट करा मी sin ला कन्वर्ट cos मध्ये करण्यासाठी मी काय केले 40 ची जी कोड आहे अशी केली 90 minus 50 90 मधून 15 गेला किती होतो 14 होतो राईट मीन्स अशा प्रकारे 40 ला मी रिप्रेझेंट केले आता 90 pi/2 म्हणजे 90 असतो ज्यावेळेस अँगल मध्ये pi/2 आला तर साइनचं काय होणार आहे cos आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असल्यामुळे तो काय असणार आहे प्लस आणि हा थीटा 50 ला 15 ॲज इट इज ओके मायनस ला मायनस ॲज इट इज cos 70 डिग्री ॲज इट इज ओके नेक्स्ट
त्याच्या नेक्स्ट स्टेप काय आहे, cos c minus cos d चा फॉर्म्युला यूज केला आपण. cos c minus cos d काय -2 sin c plus d by 2 into sin c minus d by 2. ओके, मग यांची बेरीज करायची. 15 plus 14 means 50. येणार आहे 15. तर इथे काय आहे, 15 plus means 120 होईल आणि इकडे काय होणार आहे -13 बरोबर. ओके, तर 13 चं काय होणार आता 15 minus plus 15 होणार आता 16. तर 50 minus 70 20 येणार आहे. यस, किती होणार आहे minus 20. 20. ओके, आणि 20 चं काय होणार आहे 10. minus 10 होईल. नेक्स्ट काय होणार आहे, इथे टू ॲज इट इज. हां, 2 ला 2 ॲज इट इज. sin 60 डिग्री काय असतो, √3/2 into sin 10. √3/2 into sin 10. 2 to get cancel is equal to काय येणार आहे √3 into. आता बघा आपल्याला काय करायचं, इथं cos 18 आहे, इथं काय आलंय sin. त्याला पुन्हा sin चं cos मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण बाय युजिंग आर्डर अँगल तुम्ही असं देऊ शकतो. sin ला sin 90 minus 18. 90 मधून 80 गेला किती होतात बघा. sin 10 ला कसं रिप्रेझेंट केले, 90 minus 18. यांचं जर वजा केली, यांची जर सबट्रॅक्शन केली तर 10 होऊन जाईल, राईट. इट इज नॉट इज काय √3 ला √3 आहे इज इनटू sin 90 आल्यानंतर sin चा काय आहे cos. इन फर्स्ट क्वाड्रंट मीन्स काय होतो cos, हा 18 ला 18 आहे इथे. हेन्स ट्रू झाले. ओके, थोडं कन्फ्युजन झालं बघा. लेक्चरच्या नंतर लगेच लेक्चर असते. ठीक आहे, अजून एकदा सांगतो, कोणाला जर प्रॉब्लेम असेल तर एक वेळेस पूर्ण हा प्रॉब्लेम मी एक्सप्लेन करतोय बघा. हे प्रूव्ह करायचं. प्रूव्ह द फॉलोइंग sin 40 डिग्री minus cos 70 डिग्री इज इक्वल टू √3 cos 80 डिग्री. LHS साइड घेतली मी असं आणि आपला RHS साइड प्रूव्ह करायची आहे. तर हा sin minus cos 70 असा आलेला आहे बरोबर. तसा फॉर्म्युलाच नाही. आपला फॉर्म्युला कोणते येतं, sin c minus sin d, cos c minus cos d, पुन्हा sin c plus sin d आणि sin c minus cos c plus cos d. असे 4 फॉर्म्युले आपल्याला फॅक्टरायझेशनचे आहेत. तर मग या sin ला एक तर cos मध्ये कन्वर्ट करा किंवा या cos ला sin मध्ये करा, काही प्रॉब्लेम नाही. दोन्ही स्टेपने केलं तरी पण आन्सर येऊन जाते बघा. फक्त बरोबर करा थोडंसं. थोडी आपली मिस्टेक झाली तिथं. तर या 14 ला कसं केलं मी, 14 काय असतो 90 minus 15, कारण की आपल्याला sin जरा cos आणायचं बघा. ओके, 90 minus 15 करायचं आहे. 90 minus 15, 90 मधून 15 गेला तर 40 होतो. ओके, मग π/2 मुळे sin चं काय झालंय cos. π/2 मुळे sin चं cos झालंय. आणि इन फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पॉझिटिव्ह असतात म्हणून sin आला इथं पॉझिटिव्ह. आणि हा थीटा काय 15 म्हणून जसा तसा लिहिला आहे. मायनसला मायनस आहे आणि cos 70 डिग्री. ओके, नेक्स्ट आता इथे काय भेटलं बघा, cos c minus cos d. फॉर्म्युला इथे यूज करू शकतो आपण फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला. युजिंग फॅक्टरायझेशन फॉर्म्युला काय आहे, cos c minus cos d is equal to -2 sin c plus d by 2 into sin c minus d by 2 असा आहे. ओके, त्याच्यानुसार sin c ची व्हॅल्यू बघा 15 आहे आणि d ची किती आहे 17. c ची व्हॅल्यू किती इथं 15 आणि d ची येतं 17. c आणि d ची व्हॅल्यू तर पुट केली मी, c आणि d. ओके, ओके, 15 minus 17. तर मग काय करायचं, हां 15 plus 17 इज इक्वल टू किती होतो 120 आणि 15 minus 17 काय आहे -20 होईल. ओके, यांची काटाकाटी 2 1 चा 1 2 6 चा 12 होईल म्हणजे 60 डिग्री आला इथं आणि 2 1 चा 1 इथं 10 डिग्री आला. याच्यातला जो मायनस आहे मी तो बाहेर काढलाय, तर मायनस काय झाला इथं प्लस. आता sin 60 ची व्हॅल्यू काय √3/2. 2 टू गेट कॅन्सल √3 उरलाय इनटू sin 10 मीन्स √3 ला √3 ॲज इट इज. आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं, cos 18 डिग्री आणायचं होतं. ओके, √3 पार्ट घातला आपण. तर cos 18 डिग्रीला मी कसं कन्वर्ट केलंय, sin 10 चं केलंय 90 minus 18. 90 minus 18 काय असतो 10 असतो. ओके, तर मग 90 मुळे sin चं झालंय cos. ओके, आणि हा थीटाला थीटा ॲज इट इज. ओके, थीटाला थीटा ॲज इट इज. हेन्स प्रूव्ह LHS is equal to RHS. कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारा आता चॅट सेक्शन मध्ये.
मायनसचे प्लस. ओके, हे बघ एक फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. इथे येतो मी साइन मायनस थीटा इज इक्वल टू काय असतो मायनस साइन थीटा. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. ओके, त्याच्यामुळे इथे जो मायनस आला का मायनस साइन मायनस थीटा हा थीटा आहे. हा मायनस मी बाहेर काढू शकतो. हा मायनस थीटाचा बाहेर काढू शकतो. असा बाहेर आल्यानंतर हा मायनस आणि हा मायनस काय झाला प्लस. अशा प्रकारे प्लस झाला. ओके, येस बोर्डची कमी आहे त्याच्यामुळे थोडा पेज भेटत नाही आपला. दिसत नाही का तुला? इथे बघ साइन मायनस थीटा इज इक्वल टू मायनस साइन थीटा. ओके, साइन मायनस थीटा इज इक्वल टू मायनस साइन थीटा. नेक्स्ट वन आहे बघा आपला एक्झाम्पल. राईट डाउन टाइम तुम्हाला समजलं काय? समजलं काय? ऍडिशन सबट्रॅक्शन होतं. थोडं कॉन्सन्ट्रेशन जर बाजूला केलं तर एक्झाम होऊ शकते बघा. सेकंड वन आहे बघा. मिसलेनियस मधून घेतलेला एक्झाम्पल आहे. क्वेश्चन नंबर 10 आहे. cot 4x in bracket sin 4x plus sin 3x is equal to cot x is equal to cot x is equal to cot x in bracket sin 5x minus sin 3x. ओके, या दोन्ही साइड आपल्याला प्रूव्ह करायचे आहेत बघा. ओके, हा एक्झाम्पल आहे मिसलेनियस मधला आहे. क्वेश्चन नंबर 10 आहे त्याचा. एक्सरसाइज 3 मध्ये भेटेल तुम्हाला. ओके, त्याच्यामध्ये एक्सरसाइज 3 म्हणून असा आहे तिथे भेटून जाईल मिसलेनियस मध्ये. तर बघा एलएचएस साइड घ्यायची. व्यवस्थित लक्ष द्या. cot 4x in bracket sin 4x plus sin 3x. ओके, अशी जी एलएचएस साइड आहे. sin 5x. sin 5x. 5x. क्वेश्चन मध्ये का sin 5x आहे इज इक्वल टू sin 5x minus sin 3x. ओके, इथं 5x आहे. ओके, तर बघा क्वाटला कसं लिहू शकतो आपण cos 4x upon sin 4x. हां, इथे यूज करा बघा sin c plus sin d. sin c plus sin d काय फॉर्म्युला आहे sin c plus sin d? 2 sin c plus d means 5x plus 3x by 2 into cos c minus d by 2. असा हा फॉर्म्युला आहे. ओके, हा फॉर्म्युला यूज करा. इथे काय आहे बघा c इज इक्वल टू काय आहे 5x आणि d इज इक्वल टू आहे 3x. c इज इक्वल टू आले आपल्याला 5x आणि d इज इक्वल टू आहे 3x. ओके, c ची व्हॅल्यू 5x आणि d ची व्हॅल्यू आहे 3x म्हणजे काय होणार आहे cos 4x डिवाइडेड बाय sin 4x. sin 4x sin 5x. cot 4x ला काय लिहिलं मी cos 4x upon sin 4x. ओके, नेक्स्ट आता बघा 2 ला 2 ॲज इट इज, sin ला sin ॲज इट इज. 5x plus 3x काय होतो 8x divided by 2 into cos 5x minus 3x is 2x divided by 2. Okay, 2x divided by 2. Next 2 1 1 2 4 8
It means cos 4x divided by sin 4x into 2 into sin 4x into 2 1 means cos x असा भेटला आपल्याला. ओके, नेक्स्ट वन बघा, इथं sin 4x get cancel, we get cos 4x into cos x. cos 4x into cos x हा 2 च्या याला मी साइडला घेतोय. ओके, अशा प्रकारे आपल्याला याची याची साइड वेगळी आहे. ओके, आणि याची साइड काहीतरी वेगळी दिसते आपल्याला, बरोबर, तर आपण ती सुद्धा प्रूव्ह करू बघा. ओके, हे लिहून घ्या व्यवस्थित आधी, जागा थोडी कमी पडते आपल्याला. याला इक्वेशन 1 काय वाटलं असतं, इक्वेशन 1 लिहून घ्या क्वेश्चन हा पूर्ण. इथे यूज केला आपण फॉर्म्युला sin c plus sin d is equal to 2 sin c plus d divided by 2 into cos c minus d divided by 2. हा फॉर्म्युला यूज केला इथं आपण. ओके, यूजिंग दिस फॉर्म्युला. हा लिहिलं सगळ्यांनी. लिहून घ्या. पेज नंबर आहे तुमचं 57. पेज नंबर 57 वरती हा क्वेश्चन आहे बघा, मिसलेनियस मध्ये. पेज नंबर 57. ओके, बघा ही झाली एलएचएस साइड प्रूव्ह आपल्याला एवढी. आता याची आरएचएस साइड बघा काय तर त्याला प्रूव्ह करू आपण. हे इक्वेशन, हे फायनल इक्वेशन भेटलं आपल्याला एलएचएस साइड वरून. ओके, एलएचएस साइड आपली अशी आलेली आहे, एलएचएस इज इक्वल टू दिस. नेक्स्ट आरएचएस साइड काय असणार आहे आता, आरएचएस इज इक्वल टू cot x इन ब्रॅकेट sin 5x minus sin 3x. बघा प्रत्येक फॉर्म्युल्यावरती एक एक्झाम्पल होत आहे आपलं. sin c plus sin d होता फॉर्म्युला. आता काय sin c minus sin d, we know sin c minus sin d is equal to sin c minus sin d is equal to 2 cos आधी येतो मायनस असताना c plus d divided by 2 into sin c minus d divided by 2. ओके, असा फॉर्म्युला आहे. इथे c ची व्हॅल्यू जी आहे 5x आहे आणि d ची व्हॅल्यू आहे 3x. c ची व्हॅल्यू येईल 5x आणि d ची व्हॅल्यू येईल 3x. म्हणूनच आपण लिहू शकतो असं याला त्या फॉर्म्युल्यामध्ये cot x as it is into sin c minus sin d is equal to cos 2 times cos c plus d means 5x plus 3x divided by 2 into sin c minus d means 5x minus 3x divided by 2. इथपर्यंत समजलं का? कोणा काही प्रॉब्लेम? बघा काहीच केलं नाही. sin c plus d होताना 5x plus 3x केला divided by 2 into sin c minus d means 5x minus 3x. इथं मायनस घेतलाय divided by 2 both term. ओके,
कारण की फॉर्म्युल्यामध्ये काय डिवाइड बाय 2 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू ॲज टर्म पार्टलाच लिहू शकतो मी काय cos x अपॉन sin x आणि हा 2 जो आहे ना बाहेर करतो कारण की हे दोन्ही पण कसे मल्टिप्लाय मध्ये 2 साइडला काढला 2 into cos x into sin x इथे काय येणार आहे आता cos 5x plus 3x is 8x divided by 2 into sin 5x minus 3x is 2x divided by 2 असा आलेला आहे ओके 2 1 चा 1 2 4 चा 8 2 2 get cancel okay we get 2 cos x upon sin x into cos 4x into sin x असा भेटला याच्यातला sin गेट कॅन्सल जो sin पार्ट आहे का सेम कॅन्सल होतो we get is equal to 2 cos x into cos 4x okay 2 cos x into cos 4x असा पार्ट बनतोय पण याची पण साइड किती आहे 2 cos a cos 4x into cos 2 cos x ही पण साइड अशी आली 2 cos 4x into cos x दोन्हीची पण साइड इक्वल आहे ओके म्हणूनच आपण लिहू शकतो इथं याला इक्वेशन 2 द्या this is equation 2 okay from equation 1 and 2 इक्वेशन 1 आणि 2 वरून आपण असं म्हणू शकतो LHS साइड इज इक्वल टू काय आले RHS साइड ही RHS साइड आहे आपण प्रूव्ह केली स्टार्टिंगचे जे स्टार्टिंग केलं होतं आपण LHS साइड अशी प्रूव्ह केली होती पुन्हा RHS साइड घेतली आपण अशा प्रकारे प्रूव्ह झाली 2 cos x into cos 4x यालाच वाटलं का असं लिहा 2 cos x into cos 4x मल्टिप्लिकेशन मध्ये त्यांच्या पोझिशन आपण चेंज करू शकतो ओके इक्वेशन 1 आहे समजा ते 1 आणि 2 वरून असं म्हणू शकतो आपण LHS is equal to RHS LHS is equal to RHS आणि hence proof हे प्रूव्ह झाले ओके and hence proof write down कोणाला कोणती नेक्स्ट स्टेप मध्ये ते विचार Shading charges sin C minus sin D. हा होईल काय प्रॉब्लेम नाही sin C minus sin D. समजून घेऊन लिहून घ्या व्यवस्थित ओके नेक्स्ट एक्झाम्पल बघा एक्झाम्पल येईल तुमचं एक्सरसाइज 3.4 एक्सरसाइज 3.4 मध्ये पेज नंबर येते तुमचं 51 पेज नंबर 51 एक्सरसाइज 3.4 एक्सप्रेशन फॉर्म्युले यूज करून एक्झाम्पल सॉल्व करायचे This is last question of today's lecture. हे
बघा पेज नंबर 51 एक्सरसाइज 3.4 तुमचा क्वेश्चन असा आहे तो टू द फॉलोइंग यामधला पहिला क्वेश्चन आहे तो sin 2x plus sin 2y divided by sin 2x minus sin 2y is equal to tan x plus y divided by tan x minus y. ओके, असा आपला क्वेश्चन आहे. ओके, तर बघा याला कसं सॉल्व करायचं. इथे LHS साइड काय आहे, LHS is equal to sin 2x plus sin 2y divided by sin 2x minus sin 2y is equal to as it is. Okay, बघा sin c plus sin d is equal to काय फॉर्म्युला आहे, sin c plus sin d लिहून घेतले आपण पहिल्या पेजवर. 2 sin c plus d is 2x plus 2y upon 2 sin c plus d, sin c plus sin d is equal to sin c plus d by 2 into cos c minus d divided by 2. ओके, यूज केला फॉर्म्युला sin c plus sin d is equal to. ओके, नेक्स्ट डिनॉमिनेटरला काय येणार आहे आता, sin c minus sin d काय फॉर्म्युला आहे, -2 sin c minus sin d is equal to 2 cos c plus d divided by 2 into sin c minus d divided by 2. एक गोष्ट अशी त्याला फक्त मायनस असेल तर cos स्टार्टिंगला येतो आणि प्लस असेल तर sin आणि cos येईल. ओके, दोन्ही पण sin sin असेल त्यावेळेस 2 टू गेट कॅन्सल इथे उरणार काय तुम्हाला बघा, sin 2x मधून 2x आणि 2y मधून काय करतो, 2 कॉमन काढतो मी, मला काय राहणार x प्लस y डिनॉमिनेटरला काय राहते 2. ओके, इनटू हा सगळ्यांना कॉमन आहे. ओके, इनटू cos 2 कॉमन काढला तर x मायनस y असा होईल डिवाइड बाय 2 आणि डिनॉमिनेटरला काय राहील तुमच्या cos 2 कॉमन काढतो इथून पार्ट तर x प्लस y डिवाइड बाय 2 इनटू sin 2 कॉमन काढला x मायनस y डिवाइड बाय 2. ओके, 2 to get cancelled in this step we get 2 to get cancelled we get sin x plus y, इथे x plus y राहील into cos x minus y. डिनॉमिनेटरला काय राहील तुमच्या cos x plus y into sin x minus y. Okay, and last step हे बघा बोथ मल्टिप्लिकेशन खालचे पण मल्टिप्लिकेशन मध्येच आहे. मग कसं होईल याला असं मी सेपरेट करू शकतो बघा, असं काय तर फॉर्म्युला काय tan x plus y ना sin आणि cos आहे, त्याला सेपरेट करा. sin x plus y divided by cos x plus y into cos x minus y divided by cos sin x minus y. ओके, ते दोन्ही पण टर्म मल्टिप्लिकेशन मध्ये सेपरेट केले आहेत मी. तर याचा आन्सर काय भेटणार आहे, sin अपॉन cos काय असतो, दोन्हीचा पण अँगल सेम आहे त्यामुळे tan x plus y into cos upon sin cot x minus y असा भेटतो आपल्याला. ओके, आता बघा आन्सर मध्ये काय आपल्याला काय प्रूव्ह करायचे, tan x plus y upon tan x minus y असं करायचं. ओके, आपल्याला काय आले tan x plus y into cot x minus y. cot चा रेसिप्रोकल काय असतो tan,
त्याला खाली घेऊन या मीन्स tan x plus y डिनॉमिनेटरला काय येणार आहे tan x minus y ही टर्म बेटर इथे लिहा वाटलं तर समोर हिंट म्हणून ओके हिंट देऊ शकता तुम्ही ते since cot theta is equal to 1 upon tan theta असतो cot theta is equal to 1 upon tan theta So 1 upon tan light. cot theta is equal to 1 upon tan theta cot theta is equal to 1 upon tan theta एक वेळेस समजून सांगतो आणि आपण आता स्टॉप करूया सेकंड लेक्चर मध्ये होमवर्कला क्वेश्चन देईल मी होमवर्कला क्वेश्चन आपण घ्यावं एक्सरसाइज 3.4 मधला सेकंड आणि फिफ्थ क्वेश्चन बघा सेकंड आणि फाइव एक्सरसाइज मधला सेकंड आणि फाइव second and 5 exercise 3.4 मधला second and 5 करायचं होतं आपल्याला इथे यूज करायचं sin c plus sin d आणि खाली यूज करायचं sin c minus sin d त्याच्यानुसार हे कॅल्क्युलेशन आलेले आहेत ओके कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर सेंडिंग चार्ट सेक्शन okay today we stop here तुम्हाला जर तुमचे डाऊट क्लिअर नाही झाले तर ब्रांचवर जा ब्रांचवर असतो मी ते तुम्हाला सॉल्व करून देणार येतं थोडे पण डाऊट असतील तरी पण येतात विचारायला ठीक आहे इथं आपण स्टॉप करूया